सकाळच्या वेळी आरती लवकर उठली होती. उठून तिने सगळा नाश्ता बनवला. थोड्या वेळाने सुशांत आला आणि नाश्ता करायला लागला. आरती तिथेच उभी होती. सुशांत गप्पच होता. नाश्ता होत आल्यावर तो आरतीला म्हणाला की घटस्फोटाचे पेपर मी आतल्या टेबलवर ठेवले आहेत. मी संध्याकाळी घरी येईपर्यंत त्याच्यावर तू सह्या करून ठेव. आरतीने हो म्हणून मान हलवली आणि ती तिचं काम करू लागली. झालं असं की आरती आणि सुशांतचं 5 वर्षापूर्वी लग्न झालं होतं. पण 6 महिन्यापूर्वी जेव्हा सुशांतची ओळख रियासोबत झाली तेव्हापासून सुशांत एकदम बदलला. रिया खूप बिनधास्त आणि मॉडर्न होती. तिचं राहणीमान त्याला खूप आवडलं. त्यामुळे तो आपोआपच तिच्याकडे आकर्षित होऊ लागला. आणि मग इकडे तो आरतीसोबत खूपच तुटक वागू लागला. आज ऑफिसला गेल्यावर सुशांतने ही खुशखबर रियाला सांगितली. तो तिला म्हणाला की आज मी घटस्फोटाचे पेपर घरी ठेवून आलो आहे आणि आरतीला त्याच्यावर सह्या करायला सांगितले आहेत. 2 दिवसात आरती त्या घटस्फोटाच्या पेपरवर सह्या करेल आणि सह्या झाल्यावर लगेच ते पेपर्स मी वकिलामार्फत कोर्टात सादर करतो आणि एकदा का घटस्फोट झाला की मग आपण दोघं, असं म्हणून त्याने रियाला जवळ ओढले. पण अचानक रियाने त्याला चिमटा काढला. त्यामुळे तो तिच्यापासून जरा लांब झाला आणि त्याच्या या अवस्थेवर रिया हसू लागली. रियाने सुशांतचा हात हातात घेतला आणि म्हणाली की सुशांत, आता हा आपला दुरावा मला सहन होत नाही रे. कधी एकदा आपण एक होतोय असं झालं आहे. जेव्हापासून माझं तुझ्यावर प्रेम झालं आहे तेव्हापासून तुझ्याशिवाय जगणं मला मुश्किल झालं आहे. आता हा विरह मला सहन होत नाही. रियाच्या बोलण्यावर सुशांत हसू लागला. तो तिला म्हणाला, डार्लिंग, फक्त काही दिवस थांब, त्यानंतर सगळे दिवस आपलेच आहेत. आणि असं पण जेवढे आपण एकमेकांपासून लांब राहू तेवढे आपले प्रेम वाढत जात असते. दोघे अजून थोड्या वेळ गप्पा मारू लागले आणि नंतर ते त्यांचे काम करू लागले. काम करून झाल्यावर संध्याकाळी ते कॉफी प्यायला गेले. थोड्या वेळ घालून सुशांत घरी आला आणि रिया पण तिच्या घरी निघून गेली. सुशांतने घरी येऊन पाहिलं तर घराला कुलूप होतं. सिक्रेट जागावर त्याने पाहिलं तर तिथे चावी होती. त्याने ती चावी घेतल्याने दरवाजा उघडला. हातातील बॅग बाजूला ठेवली आणि सॉक्स बूट काढून एका साईडला सरकवले आणि विचार करू लागला की हे आरती कुठे गेली असेल. आज त्याला खूप कंटाळा आला होता. आज त्याला गरम गरम आरतीच्या हातचा चहा पिऊ वाटत होता. त्याने 1-2 वेळा आरतीला फोन पण लावला पण तिचा फोन लागत नव्हता. त्यानंतर तो पाणी पिण्यासाठी डायनिंग टेबलपाशी गेला तेव्हा त्याला तिथे पेपर्स दिसले. त्याने पटकन ते पेपर हातात घेतले तर त्याला आश्चर्य वाटले कारण त्याच्यावर आरतीने सह्या केल्या होत्या. पेपर पाहत असताना त्याने पाहिलं की अजून तिथे एक पेपर आहे. हा कसला पेपर म्हणून त्याने हातात घेतला तर त्यावर आरतीने काहीतरी लिहिले होते. सुशांत, तुमच्या म्हणण्यानुसार मी या घटस्फोटाच्या कागदांवर सह्या केल्या आहेत. खात्री करून घ्या आणि हो, हे पेपर कोर्टातून तुम्हाला घटस्फोट मिळवून देतील. पण आता या क्षणांपासून मी तुम्हाला अंतर्मनातून घटस्फोट देत आहे. यानंतर माझा आणि तुमचा काहीही संबंध नाही. मी तुमच्या आयुष्यातून आणि या घरातून कायमची निघून जाणार आहे. माझ्याकडून तर काही चूक झाली नाही, तरी पण कधी कळत नकळत माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा. आरतीचं पत्र वाचून सुशांतला खूप आनंद झाला. त्याने लगेचच तो कागद फोल्ड करून खिशात ठेवला. अंतर्मनातून आरतीने आपल्याला काढून टाकलं आहे हे वाचून त्याला आनंद झाला. आता त्याला रोखणारं कोणीच नव्हतं. त्याने पटकन त्याच्या खिशातून मोबाईल काढला आणि सगळ्यात पहिल्यांदा आनंदाने रियाला फोन केला. फोन केल्या सुशांत तिला म्हणाला, हॅलो रिया, आनंदाची बातमी आहे. हा बोल ना. सुशांत म्हणाला, आरतीने घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केल्या आहेत पण त्याबरोबर ते आजच तिच्या बाबांकडे निघून गेली आहे आणि ती पण कायमचीच. आता या घरात मला आता स्वतंत्र आहे. तू कधी पण आता या घरात येऊ शकते. बोल मग रिया, मी तुला कधी नेण्यासाठी येऊ. रिया म्हणाली की सुशांत, इतका उतावळापणा ठीक नाही. सुशांत म्हणाला, ते काही नाही, मी तासाभरात पोहोचतो.
तोपर्यंत तू तुझी बॅग भरून तयार हो, मी तुला नेण्यासाठी येतोय. रिया म्हणाली, ठीक आहे, मी तयार होऊन बसते, तू ये. रिया खूप बिनधास्त मुलगी होती. ती तिच्या आईवडिलांची सुद्धा ऐकत नव्हती आणि शिवाय ती आता कमवत होती, म्हणून तिला कोणाची गरज पण नव्हती. आई वडिलांनी तिला घराच्या बाहेर काढलं होतं, कारण ती त्यांचं काहीच म्हणणं ऐकत नव्हती. त्यामुळे ती आता स्वतंत्र भाड्याच्या घरात राहत होती. आता तिला तिच्या हक्काचं घर मिळणार होतं, म्हणून ती खूप खुश झाली होती. इकडे सुशांतने त्याचं घर व्यवस्थित केलं आणि त्यानंतर छान कपडे घालून गाडी घेऊन रियाकडे निघाला. रिया तर खूप वेळापासून सुशांतची वाट पाहत होती. आतमध्ये जातात सुशांतने रियाला मिठीत घेतला आणि म्हणाला की, रिया, आज मी खूप खूप आनंदात आहे. मी या दिवसाची किती आतुरतेने वाट बघत होतो. केव्हा तू माझ्यासोबत माझ्या घरी येशील, आणि तो दिवस आज आला आहे. एवढ्या लवकर तो दिवस येईल असं मला वाटलं नव्हतं. माझी बायको आरती एवढ्या लवकर घटस्फोटाच्या पेपरवर सह्या करेल असं मला वाटलं नव्हतं. मला वाटलं की आरती माझ्यासोबत भांडेल, मला काही बाई बोलेल वगैरे वगैरे, पण तिने काहीच केलं नाही. शांतपणाने ती पेपरवर सह्या करून निघून गेली. आनंदात सुशांतने लगेचच तिचं सामान घेतलं आणि रियाने त्या खोलीला लॉक केलं आणि दोघेही तेथून निघाले. दोघे पण आपल्या नवीन आयुष्याची स्वप्ने रंगवत होती. बघता बघता 6 महिने निघून गेले. इकडे आरती संध्याकाळच्या वेळी तिच्या कामावरून नुकतीच घरी आली होती. घरी आल्या आल्या फ्रेश होऊन ती नुकतीच चहा पीत TV पाहत होती. एवढ्यात कोणीतरी दारावरची बेल वाजवली. आरतीने लगेचच TV बंद केला आणि दारावर कोण आलं आहे हे पाहण्यासाठी गेली. जसं तिने दार उघडलं तसं तिला धक्काच बसला, कारण दारावर तर सुशांत उभा होता. जेव्हा आरतीने त्याला पाहिलं तेव्हा पहिल्यांदा तर तिला तो ओळखायला आला नाही, कारण सुशांत खूपच अशक्त झाला होता. शिवाय त्याच्या तोंडावरील तेज पण निघून गेले होते. असं वाटत होतं की खूप दिवसांपासून तो आजारी आहे. त्याचा चेहरा काळवंडला होता. त्याचे गाल आत बसले होते. त्याच्या डोळ्याभोवती डार्क सर्कल पडले होते. त्याची ही अवस्था पाहून आरतीने लगेच त्याला आतमध्ये बोलावले आणि त्याला सोफ्यावर बसायला सांगितले. तो आत येऊन सोफ्यावर बसला. आरती त्याच्यासाठी पाणी घेऊन आली. नंतर तिने त्याच्यासाठी चहा ठेवला. खूप दिवसानंतर आरतीच्या हातचा चहा पिऊन सुशांतचा आत्मा तृप्त झाला. त्यानंतर हिम्मत करून आरती सुशांतला म्हणाले की, तुमचं बाबांकडे काही काम होतं का? तसं असेल तर आता बाबा घरी नाहीत, ते बाहेर गेले आहेत. सुशांत म्हणाला, नाही, बाबांकडे काम नव्हते. काम तर माझे तुझ्याकडेच होते. आरती म्हणाली, हां बोला, काय काम आहे? सुशांतने लगेचच आरतीचे दोन्ही पाय पकडले आणि म्हणाला, आरती मला माफ कर, मी चुकलो. मला माझी चुकी कळाली आहे. मी तुझा दोषी आहे. आरती सुशांतला म्हणाली, हे कोणतं नाटक लावलं आहे तुम्ही पहिले माझ्या पायापासून उठा आणि सोफ्यावर जाऊन बसा, आणि तुम्हाला जे काही मला बोलायचं आहे ते माझ्यापासून लांब बसूनच बोला. सुशांतने तिचे पाय धरले होते आणि त्याच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू पण येत होते. सुशांत उठून सोफ्यावर बसला. सुशांतने त्याच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि त्याची कहाणी तो आरतीला सांगू लागला. आरती, तू घर सोडून गेलीस आणि माझ्या आयुष्यात खूप मोठे वादळ आले. तू ज्या दिवशी घर सोडून गेलीस त्याच दिवशी मी रियाला घेऊन घरी आलो. घटस्फोट अजून झाला नव्हता. तोपर्यंत आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागलो. सुरुवातीचे दिवस आमचे अगदी आनंदात मजेत गेले. आम्ही रोज बाहेर फिरायला जात होतो. मौज मजा करणे, पार्टी करणे, बाहेर जाऊन जेवण करणे, असे सुरुवातीचे काही दिवस अगदी आनंदात गेले. पण रोज रोज बाहेरचं खाऊन मला आता कंटाळा आला होता. मला आता घरचं जेवण खाऊ वाटत होतं, कारण घरच्या जेवणाची चव काही वेगळीच असते. त्यामुळे एके दिवशी मी सहजच रियाला म्हणालो की आजपासून आपण बाहेरचं खायचं नाही. बाहेरचं खाल्लं तर विनाकारण आपली तब्येत खराब होईल. आजपासून तो स्वयंपाक घरीच बनवत जा, आणि मला पण सतत बाहेरचं खाऊन कंटाळा आला आहे.
त्यावर रिया म्हणाली, मला जास्त स्वयंपाक बनवता येत नाही, मी फक्त नॉर्मल स्वयंपाक बनवत असते. त्यापेक्षा आपण स्वयंपाक आणि घरकामाला एक बाई ठेवू. तिचा विचार मला पटला, त्यामुळे मी पण तिला होकार दिला आणि आमचे रोजचे आम्ही रुटीन सुरू केले. रियाला माझी अजिबात पर्वा नव्हती. ती सकाळच्या वेळी खूप उशिरा उठत असायची. ती मला सकाळचा चहा पण बनवून देत नव्हती आणि तुला तर माहीत आहे की मला सकाळी सकाळी लवकर चहा लागतो. मजबुरीने मीच सकाळच्या वेळी तिचा आणि माझा चहा बनवू लागलो. ऑफिसला जाण्याच्या अगोदर तिचंच तिला उरकत नव्हतं तर ती घरकाम काय करणार होती. ती फक्त स्वतःचा विचार करत होती. घरातल्या कामाला तिने कधी हातच लावला नाही. घरातलं सगळं काम तर कामवाली बाई करत होती, पण घरात पहिल्यासारखी प्रसन्नता अजिबात वाटत नव्हती. कामवाली बाई सगळं काही व्यवस्थित ठेवत नव्हती. तिला जेवढं जमेल तेवढं ठेवून ती जात होती. मला आता त्या घरात करमत नव्हतं. नीटनेटकेपणा त्या घरात अजिबात नव्हता. एकदा कंटाळून मी रियाला म्हणालो की आरती पण ऑफिसला जात होती, पण घरात तिने कधी कामवाली बाई लावली नाही. ती नेहमी घर व्यवस्थित ठेवत होती आणि जेवण पण सगळं काही वेळेवर बनवत होती. पण यातील तुला एकही काम व्यवस्थित येत नाही. त्यावर रिया म्हणाली की हे बघ, हाताची 5ही बोटे सारखी नसतात. आरती जसं काम करत होती तसं मला अजिबात जमणार नाही. मी एक वर्किंग वुमन आहे. मी पण तुझ्या एवढेच ऑफिसमध्ये काम करते. तुझ्या पैसा एवढेच मी पण कमवते. आरती पण कमवत होती, पण आरतीसारखं मला जमणार नाही. आणि आरतीची आणि माझी तुलना अजिबात करू नकोस. आणि स्वयंपाक घरकाम असल्या कामात मला काडीचा सुद्धा इंटरेस्ट नाही आणि हे तुला चांगलंच माहीत आहे. तुला माझ्यासोबत ॲडजस्ट करावं लागेल. मला सांगण्याऐवजी ही सगळी कामे तुला करायला काय होत आहेत? मला सांगून तुला काय मिळत आहे? जे तू मला काम सांगत आहे ते तू काम करत जा, मग काही बिघडणार नाही. रियाचं बोलणं ऐकून मी एकदम स्तब्धच राहिलो. घराची घडी पूर्णपणे विस्कटली होती. रियामध्ये आणि माझ्यामध्ये दिवसेंदिवस खूप भांडणे होऊ लागले. एकदा मला कंटाळून रिया कायमची माझ्यापासून निघून गेली. आज महिना झाला मी एकटाच आयुष्य जगत आहे. मला प्रत्येक वेळी तुझीच आठवण येत आहे. आज मला कळले की आई मरताना तुझंच नाव का घेत होती. गुणाची ग सून माझी, असं ती नेहमी म्हणायची. पण मीच दुर्दैवी. देवाने तुझ्यासारखा हिरा माझ्या पदरी बांधला, पण मी तुला ओळखू शकलो नाही. आरती, मी तुझा अपराधी आहे. खूप धाडस करून मी आज इथे आलोय. आरती, मी चुकलोय, मला माफ कर. मी तुला घ्यायला आलोय, प्लीज नाही म्हणू नकोस. असं म्हणत तो हुंदके देऊन रडू लागला. शांत सुरात आरती म्हणाली, तुम्ही आधी माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या. तुम्ही 5 महिने त्या परस्त्रीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिलात. समजा तुमच्याप्रमाणे मी एखाद्या पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहिले असते तर तुम्ही माझा स्वीकार केला असता का? हे ऐकून सुशांत तिच्याकडे बघतच राहिला. ती बोलू लागली, आपले अरेंज मॅरेज झाले. तुमच्या आईवडिलांनी मला तुमच्यासाठी पसंत केले, पण तुम्हाला मी पसंत नव्हते. वडिलांपुढे तुमची बोलण्याची हिंमत होत नव्हती, म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न केलं. सुनेचा दर्जा तर मला मिळाला, पण पत्नीचा दर्जा ते सुख मला तुम्ही कधीच दिलं नाही. तुमच्या म्हाताऱ्या आईवडिलांची सेवा करणारे सून म्हणूनच मी त्या घरात वावरत होते. आईवडील गेले आणि तुमची गरज संपली. तुमच्या आईबाबांची मनोभावे सेवा केलीत म्हणून तुम्ही घटस्फोटाचे पेपर माझ्या हातात ठेवले. तुम्ही माझ्यासोबत कधीही नवऱ्याप्रमाणे वागले नाहीत. मग तुमच्यासोबत राहून तरी काय उपयोग? आणि म्हणूनच मी घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केल्या. जिच्यासाठी तुम्ही मला सोडलं तिने लाथाडल्यावर तुम्ही माझ्याकडे आलात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी विवश कालही नव्हते आणि आजही नाही. फक्त प्रेमासाठी नमले होते. ते प्रेम मला तुमच्याकडून कधीच मिळाले नाही. आणि आज ज्या प्रेमाची तुम्ही माझ्याकडून अपेक्षा ठेवून आलात ते प्रेम तुम्हाला ह्या आयुष्यात कधीच तुम्हाला मिळणार नाहीत. आता तुम्ही जाऊ शकता. आरतीचं बोलणं ऐकून सुशांत खूप दुःखी झाला.
दुःखी मनानेच तो तेथून निघून गेला. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.